मला मोठं झाल्यावर काय व्हायचंय या विषयावरती आज सगळ्यांनी निबंध लिहायचाय। अगं मंजू दीदी, मी मोठा होऊन काय बनणार हे ठरवायच्या आधीच मी मोठा झालोय। आता मी काय करू? आता तू मोठा झालास की नाही, मग तुला काय व्हायचंय याबद्दल लिह। हा हा लिहितो। डिंपी बाहेर काही न झाल्या। मंजू दीदी, तुला मम्मीनं बोलवलंय। मंगलताईंना सांग क्लास संपला की मी येते। अगं नाही, तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे ना, म्हणून आत्ताच बोलवलंय। बरं ठीक आहे, 5 मिनिटं थांब, मी येतेच। ते काय बी नाही, तू चल बघू। एक तर सकाळी माझ्यामुळे लवकर आलीस, त्यात तू नाश्ता बी नाही केलास, म्हणून मम्मीला तुझ्यासाठी फवं बनवायला लावलंय। चल। अगं त्याची काय गरज होती, आणि असंही मला आता भूक नाहीये। मी भूक लागली ना की स्वतःहून येते। अगं हे घर माझ्यासाठी परक थोडी आहे, माझंच आहे ना। होय ना, म्हणूनच येत नाहीस नाश्त्याला। आणि पोरांचं काय ग, ते जर गोंधळ घालत असतील ना, मी देते त्यांच्याकडे लक्ष, तुझा आणि नाश्ता करून घे। बरं काय रे, माझी छेड काढायला तू इथे आलास? इशारे करतोयस? अरे ज्या वयात शिकायचं त्या वयात हे असले धंदे करतोस, तुला लाज वाटत नाही? तुला मी मागच्याच वेळी सांगितलं होतं की माझ्या वाटेला जाऊ नको, नाहीतर गाढवावरून धिंड काढेन तुझी। पण तू ऐकलं नाहीस ना, आता हेच करावं लागणार आहे। तुला लाज नाही वाटत तुला? हा अहो नाही, मी तुम्हाला इशार नव्हतं करत। डिंपे तू तर सांग की आणलं। कोण तू? मी ना ओळखत तुला, आणि मला ना माहिती तू कोणाला इशारे करत होतास। मंजू दीदी, मी याला ओळखत नाही। याचा अर्थ तू माझीच छेड काढत होतास? तुला लाज नाही वाटत? खोटं बोलतोस, खोटं बोलतोस। तू मंजू दीदीला त्रास देत होतास होय रा? तू दीदीला त्रास दिलास, पण मी काय बी बोललो नाही। आणि आता मंजू दीदीला त्रास देतोस होय? हा थांब, तुझ्या डोक्यात का नाही दगडच घालतो। दगड कुठे? ह्याच्या डोक्यात मोठा दगड घालतो, थांब। म्हणजे डिंपल हा तुलाही त्रास देत होता? हे बघ तुला सांगते, ह्या अशा टपोरी मुलांना ना जागच्या जागी सरळ करायचं असतं। काय रे, तू हिची छेड काढत होतास? हिची छेड काढत होतास? तुला मी सांगते, डिंपल माझ्या लहान बहिणीसारखी। परत जर तिच्या मागे फिरताना दिसलास ना, तर तुला फोडून काढीन, कळलं? अहो नाही फिरणार, आयुष्यात नाही फिरणार। ही कोण आहे ती बी माहित नाही मला। मला मारू नका, मारू नका मला। पुन्हा जर तुला याने त्रास दिला ना, तर मला सांग, बघतेस त्याच्याकडे। अगं त्याच्याकडे बघूच आपण, पण तू आधी नाश्त्याचं बघ। चल खाऊन घे। कुठे तो? कुठे? शुभंकर, हा तो दगड ठेव, ठेव बरं, आणि चल निबंध लिहायला घे। चला। मंगल, चहा आधी वाईज पेला घ्या। अगं वाईज दामान, काय गडबड आहे का आपल्या माग? काहीतरी बी नसलेलं दिसतंय। मंगल, काय झालं? जाऊन तुमच्या आईला विचारा, मला ना काय विचारू। आई काय बोलली असेल तर मी काय करू शकत नाही। तुला माहितीये ना, आईची जीभ तिखट आहे, कशाला मनावर घ्यायचं तिचं? नुसत्या बोलल्या असत्या ना चाललं असतं, पण एकदम विचित्र वागायला लागल्यात त्या। आता असं काय केलं तिनं? एरवी राहू द्या म्हणलं तरी 1 रुपया सोडत नाहीत त्या, आणि त्या मंजूला मात्र समजा भाड्याचा पैसा परत करून टाकलं। का म्हणलं तर म्हणे आपल्या परीस जास्त गरज आहे तिला, आणि आपल्याला काय कमी गरज आहे? वय इथं काय खजिना मांडून ठेवलाय का ती गरज नसायला? मस्त किवरावर समजा कर्ज हाय तसंच आहे। तेव्हा नाही कोणी माणुसकी दाखवली, आणि आता बरं माणुसकी दाखवायला लागले ते। मंगल, मला कळना झालंय मी काय बोलू। आईनं जसं वागायला पाहिजे तसं तू वागतेस, आणि तू जसं वागायला पाहिजे तसं आई वागते। तू म्हणते ना, लोक कशी बी वागली तरी आपला चांगुलपणा सोडायचा नाही, म्हणते का नाही? मग असं का बोलतेस? मला समज कळतंय, पण आपल्याकडे जेवढं आहे ना त्यातलं थोडं द्या। इथं आपण उपाशी असताना ज्यांची पोट भरलीये
त्यांना समजा कशाला काढून दाखवायला जागीरदारी दाखवाय पाहिजे. द्यायचं होतं की पैसे, पण 2-4 पैसे कमी घ्यायचं होतं भाड्याचं. पण नाही, समजा पैसे परत करून टाकले. मंगल मागाशी काय म्हणली की आई 1 रुपया बी सोडत नाही. मला सांग, मंजूला तिने पैसे परत दिले म्हणजे मंजूची काहीतरी नड असेल. मग यांनी वंदी अक्कांना सांगायला नको की आम्ही भाड्याचा पैसा घेत नाही म्हणून? सांगून पटणार आहे का तुमच्या बहिणीला? दर याला बाजाराला आली की पान उतारा करती आणि आपण पैसा खाल्ला म्हणून तमाशा करत. तेव्हा काय मंजूचं भाडं म्हणून पदरचं पैसे द्यायचं वय? असं कसं पदरचं द्यायचं? हे बघ, आई समजावून तिला, तू नग तारास करून घेऊस. समजवायचं असतं ना तर अक्कानी कधीच समजवलं असतं, पण त्या तसं करत नाही ना, म्हणून आपल्याला समजा निस्तरायला लागते. ही बघा, त्या मंजूचं माझं काही यर नाही, मस्त चांगली पोरगी आहे. पण इथं आपलं नशीब फाटका आहे, तिथं कुणाचं सांगत बसायचं व? नाही ना घ्यायचं तुम्हाला भाडं, नका घेऊ. पण वंदी अक्काने इथं येऊन परत तमाशा केला तर मी ऐकून घेणार नाही, आधी सांगते. हिच्या बडबडीने चहा पण गार झाला. तू कितीही आणि काहीही लपवायचा प्रयत्न कर, तू काय लपवतेस ते शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. माझ्या नजरेच्या टप्प्यात आलेलं सावज मी कधीच हातचं सोडत नाही, आणि तू तर सतत माझ्या नजरेसमोर असतेस. डॉक्टर, डॉक्टर, ओ डॉक्टर, अहो कुठं हरवलाय तुम्ही? हे राहू द्या, कशासाठी बोलवलं होतं मला? डिंपल, मला काही करून मंजूच्या घरात घुसायचंय. ती काय लपवते हे शोधून काढायचंय. तुम्हाला काय वाटतं कोण असेल तिच्या घरात? तेच तर कळत नाहीये. ती लपवती म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला सांग, तिचं लग्न झालंय, मग ती नवऱ्याबद्दल काहीच का बोलत नाहीये? पण नवऱ्याबद्दल कशाला कोण लपवल ना? तेच तर कळत नाहीये ना. हे बघ, तिच्या घरी काय आहे आणि ती काय लपवते हे शोधून काढायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, मी परत तिच्या घरी जाऊ? आता तू नाही, मी जाणार. तू काही करून तिच्या घराची चावी चोरून माझ्या हाती आणून दे. काय क्या पागल हो गए क्या डॉक्टर? अशी कशी चोरी करायची? जर घावले बिवले ना तर तुम्ही कराल हात वरती आणि पोलीस नेतील मला चोरी केली म्हणून पकडून. मला नाही जमायचं. असं काही होणार नाहीये. हे बघ, तू हुशारच, तू हे काम करू शकतेस आणि मला खात्री आहे तू या कामाला नाही म्हणणार नाहीस, कारण अवघड कामाचंच बक्षीस जास्त मिळतं. हवंय ना तुला ते? ठीक आहे, करते मी प्रयत्न. मला प्रयत्न नको डिंपल, रिझल्ट हवेत. काही करून तिच्या घराची चावी माझ्या हाती हवी आहे. ठीक आहे. आज जाऊ की नको जाऊ? आज जाऊन मंजूला भेटायला काय नाही, पण तिने विचारलं कशाला आलं तर काय सांगू? जाऊ दे, नको. पण आता हितपातूर आल्यानंतर तिला न भेटता जायचं म्हणजे जाऊ दे, जातो. नको, नाही जातोच. काय होईल ते होईल आणि भेटतोच तिला. अरे या संजूला काय कामधंदा नाही का? सारखा त्या मंजूच्या मागं पुढं करत असतो. ह्याला काहीतरी कामाला लावायला लागल. लका इकडे काय करतोस? काय नाही, डॉक्टरकडे एक महत्वाचं काम होतं. अरे तू इकडे काय करतोय? अरे तुला तलाठी उडकतायत. हुडकू दे की, वाई जाता येईल नंतर. आणि कसं आहे ना आम्या, माणूस हाताखाली लगेच गावला ना कामाला की त्याची लोकांना किंमत कळत नाही. थोडं हुडकू दे, थोडं काम करू दे, म्हणजे त्यांना समजल संजू किती कामाचा माणूस आहे ते. तसं नाही, अरे काहीतरी महत्वाचं काम असेल ना. तसं असतं तर फोन केला असता की त्यांनी. अरे फोन अरे इथे रेंज आहे का? हे बघ तुला दाखवतो. हे बघ, आहे का रेंज? आहे का? नाही ना. मग अरे तुला फोन करून करून दमला असेल. अरे महत्वाचं काम असेल, जाईल तुझ्या हातनं. जा लवकर. जातो इथलं उरकून लगेच जातो. अरे म्हणजे कसं आहे माहितीये का संजय,
ते काहीतरी ना व्यवहाराचं सांगत होते. म्हणजे तुला 3% कमिशन मिळेल असं बोलला. 3%? 3%. मग आता 50-1 लाखाचं जर काम असेल तर तुला 1.5 लाख रुपये सुटतील. बघ आता तुला जायचं असेल तर जा. नाही मी आपलं सांगायचं काम केलं. नंतर बोल नको मी सांगितलं नाही म्हणून. हा बरं झालं सांगितलं. 1-1.5 लाख कोण सोडल? कोण सोडेल तेच सांगतोय मी. हा हा येतो मी. हा हो हो सावकाश जा जा. हा हा लवकर जा. परत नाही आलास तरी चालेल. काय रे नाम आहे? डॉक्टर कसं काय म्हणजे मजेत ना? म्हणजे तब्येत बरी आहे ना तुमची? नाम आहे, मी डॉक्टर आहे. लोक त्यांची तब्येत बरी नाही म्हणून माझ्याकडे येतात. आणि तुम्ही मलाच विचार, तुमची तब्येत बरी आहे का? ते बी आहेच म्हणा. नाम्या, तू का आलायस इथे? तू आजारी पडलायस का? मी आणि आजारी पडत. आणि आजारी जरी पडलो तरी डॉक्टरकडे जात नाही. माझ्या मॉलमध्ये सगळे औषधं भेटतात. आणि असं बी या दिवाळीमध्ये माझी तब्येत एकदम ठणठणीत झालीये. दिवाळी मानवली मला. नाम्या, तू आजारी नाहीयेस, मग का आलायस माझ्याकडे? नाही म्हणलं तुम्हाला काय पाहिजे नको ते बघायला. काय पाहिजे असेल तर सांगा, लगेच घेऊन येतो. नाही, काही नकोय मला. मला काय हवं असेल तर मी तुला फोन करतो. तू जा इथून. राहू द्या डॉक्टर, तुम्ही असंच बोलता आणि त्या संजूला काम सांगतात. असं बी त्या संजूच्या फेऱ्या जरा वाड्याकडे जास्तच वाढल्यात. डॉक्टर तुम्ही आहे ना त्या संजूला काहीच काम सांगू नका. हा मी आहे की, मला सांगा, मी करतो की सगळी काम. नाम्या, कुणाला कधी काय काम सांगायचं आणि कुणाकडनं कसं काम करून घ्यायचं हे मला चांगलंच माहिती. तू नको मला सांगू, तू जा इथून. ठीक आहे मग डॉक्टर, करा तुम्ही तुमची काय काम असतील ती. मी येतो मंजूला बघून. म्हणजे तिला काय पाहिजे नको ते बघून येतो. नाम्या थांब, तुला किती देणार मी उधारी? उधारी 3,300. एक काम करा, तुम्ही 3,000 रुपये देऊन टाका आणि बाकीचे काय असतील ना ते सांगतो तेव्हा द्या. बर, आलो मी पैसे घेऊन. या. अरे बापरे, नामू काय झालं? बस इथे, बस. ते खिडकीत उभा होतो, बोट चिमटली, बोट गेली कामात ना. नामेदादाची बोट मरली, नामेदादाची बोट मरली. जा बस. फार दुखतंय का रे? लय दुखतंय. तू फूक मारत राहा आणि हात नको सोडूस. ध्यान कुठं तू तुमचं नामा भाऊजी? जीव जातो या बोटचे माटली की. हो ना. डॉक्टरांनी लगेच पट्टी करायला सांगायला पाहिजे. डॉक्टर, डॉक्टर. काय करताय डॉक्टर हे? पोरं बघतील ना तर चोर म्हणतील तुम्हाला चोर. जावा तुम्ही, चावी मी काढून देते.
मंगलताई काय झालं? बोट वाटलेत ना मा भाऊजींची. सोडा तुम्ही त्यांना, सोडा. नाम्या, लक्ष कुठं असतं तुझं? सारखं काय खिडकीतून बाहेर बघत असतोस? तुझी काय मुलं शिकतात का तिकडे? काय हे लागलं किती तुला? चल ड्रेसिंग करतो. बस. डॉक्टर, आता मला दररोज यावं लागेल ना ड्रेसिंग करायला? नाही, त्याची काही गरज नाही. अहो, अशी कशी गरज नाही? अहो बघा किती लागलंय, एकदम काय निळे झालेत बोट. जीव गेला असतो माझा. तुझा सध्या कुठे जीव लागलाय कळतंय मला. येतो मी. थांब. या गोळ्या घे आणि ह्या मलम लाव त्यावर. 300 झाले. हं? 300. हं. 100. धामू, अरे कसा आहेस रे तू असा? किती वेंदळ्यासारखं वागतोयस? लक्ष द्यायचं ना. बघ बरं केवढं लागलंय तुला. हे घे 100. हो, खूप लागलंय. डायरेक्ट घरी जाणे आराम करा. हो सांभाळा. हो. शुभंकर, चल बा. चला आम्ही बी येतो. डॉक्टर, टॅन टॅन. मंजू दीदीच्या घराची चावी. आपका काम हो गया. काम झालं नाहीये, काम आता सुरू झालंय. काय भी म्हणा डॉक्टर, कसलं भारी डोकं चालवलंय तुम्ही. मान गए आपका. वैसे मैं भी कुछ कम नहीं हूँ. अहो किती चालकनी चावी आणली माहिती का तुम्हाला? और किसने देखा भी नाही. तुम्ही पण कौतुक करायला पाहिजे माझं. करणार, पण जरा धीर धर. काय तुझ्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरती जर का खुश व्हायला लागलं ना तर पुढची कामं कोण करणार? तुम्ही आत्ता बोला, काय काम करायचं तुमचं? तू हितली खिंड लढव. म्हणजे नक्की काय करायचं मी? मंजुळाला वाड्याच्या बाहेर पडून नको देऊ. मी फोन करेपर्यंत तिला इथेच अडकून ठेव. डॉक्टर, त्यापेक्षा मी भी येऊ का तुमच्या संग? म्हणजे मला बी समजेल ना मंजू दीदीच्या घरी कोण असतं कोण नसतं. इथे कोण काय करणार सगळं मी ठरवतो. तुला बक्षीस हवंय ना? होय. मग मी सांगतो तसंच काम कर. मी इथे येईपर्यंत मंजुळा इथेच थांबली पाहिजे. कळलं? कळलं. गुड गर्ल. आलोच मी. इतक्या दिवस तू सगळ्यांपासून जे लपवत होतीस ते आज मला कळणार आहे. म्हणालो होतो ना शोधून काढणार.